संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आली समोर। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येण्याबाबत या शासनाचा महत्त्वपूर्ण शासनाने महत्त्वाचा JR काढण्यात आला आहे। त्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेणार। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून टाका, तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत राहील। चला तर मग खाली JR मध्ये काय नमूद केले याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर मग बघूयात। हे बघा, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत आज शासनाचा महत्त्वाचा JR शासनाने काढण्यात आला आहे। इथे काय दिलं बघा, महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून JR काढण्यात आला आहे। शासन निर्णय क्रमांकामध्ये दिलेला आहे दिनांक 24 मार्च 2025 या दिवशीचा लेटेस्ट JR आहे आणि आताचा JR आहे। याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार। ज्या लोकांना डीबीटी मार्फत आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्या लाभार्थ्यांना आतापर्यंत ऑक्टोबर, नोव्हेंबर, ऑगस्टपासून जे पैसे मिळाले त्यांना वितरणासाठी सरकारने JR काढलेला आहे। महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। चला तर मग खाली JR मध्ये काय दिलं बघा, शासनाने काय प्रस्तावनेमध्ये काय दिले बघा। JR मध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान व योजना श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याने वितरित डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। त्यांच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 असल्यामुळे त्यावेळी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही। ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे 1500 + 1500 जे 3000 रुपये आतापर्यंत मिळाले त्या लाभार्थ्यांना पण पैसे वितरित करता आले नाही। त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदरहून योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाहीन बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी बाब शासनाने विचारली होती। हे बघा, आता मित्रांनो शासन निर्णय दिलेला आहे। शासन निर्णयामध्ये काय सांगितले, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान राज्य व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2025 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। आता ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जे पैसे मिळाले जे त्यांच्या त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होत होते किंवा दुसऱ्या कोणत्या सहकारी बँकेमध्ये जमा होत होते त्याला आता ज्या बँकेमध्ये तुम्ही डीबीटी लिंक करण्यात आले डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आधार सीडिंग करण्यात आले त्या लाभार्थ्यांना त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारी पैसे टाकायला चालू करणार आहे आणि त्यांना लाभ मिळणार आहे। खाली काय दिलेलं आहे बघा मित्रांनो की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना NSAP या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदरहून योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाहीन निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासनाने निर्णयाद्वारे मान्यता देत आहे। अशा प्रकारे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही मित्रांनो की मला भरपूर कमेंट येत आहे की ऑक्टोबरपासून आला नाही, ऑगस्टपासून आमचा लाभ 8 महिन्यापासून 5 महिन्यापासून जानेवारी फेब्रुवारीचा लाभ मिळाला नाही। ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही त्यांचे थकलेले पैसे जे हप्ते आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे शासनाने टाकण्याचा विचार घेतलेला आहे। तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कोणत्याही अफवांवर बळी पडू नका, कारण की तुम्हाला हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे। हे 2-4-8 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात, याची तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही। आजचा लेटेस्ट 24 मार्च 2025 JR आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेतली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला महत्त्वाचे अपडेट असेच मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।